पण फक्त भाऊ तोरसेकरांकडून घेईन. भाऊ तोरसेकरजी या सगळ्या काळामध्ये जसं कौतुक आहे फडणवीसांवरती तशीच टीका सुद्धा आहे. मग ती विशेषतः राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा असेल, ते सगळे राजकारण करण्याबद्दलचं असेल की ज्याच्या विरोधात ते उभे राहिले होते, भाजप उभा राहिला होता. अशा सगळ्या बॅगेजसह त्या ओझ्यासह आता देवेंद्र फडणवीस केंद्राच्या दिशेने जात आहेत असं म्हटलं जात आहे. तुमचं काय मत आहे? मला वाटत नाही आता ते केंद्रात वगैरे जातील. याचं कारण असं आहे की इथे सगळं राजकारण अजून स्टेबल झालेलं नाही. इथे केऑस आहे. भला अगदी ते बहुमताचे आकडे वगैरे दाखवले जातात, पण जोपर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण स्टेबल केलं जात नाही, स्थिर केलं जात नाही, तोपर्यंत त्यांच्यासारखा एक नेता लागेल. बरं. आणि त्यामुळे आत्ता काय ते केंद्रात जाण्याची शक्यता नाही. पण आणखीन एक भाग त्याच्यातला सांगितलं पाहिजे की ज्या प्रकारे 19ला त्यांच्याशी दगाफटका झाला, त्यानंतर मग काही करायला वाव असतो. त्यामुळे त्यांनी ते जे काय सरकार बनवलं, आता तेव्हाही तुम्हाला आठवत असेल की ते तिकडे गेले, ही सुद्धा शरद पवारांची गुगली आहे. इथपर्यंत आपल्याकडे व्हायचं. मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला प्रस्थापित केलंय, म्हणजे एक काळ वसंतराव नाईक हे दीर्घकाळ चाललेले ज्यांच्याशी तुलना होते देवेंद्रची, तो माणूस विदर्भातला होता आणि मुख्यमंत्री होता. पण त्याचा रिमोट कंट्रोल पश्चिम महाराष्ट्रात होता. आज देवेंद्र फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल प्रत्यक्षात खरोखर विदर्भाकडे आहे. हा मोठा फरक आहे. आणि तो याच भाऊ तोरसेकरांच्या याच कमेंटवर आपण चर्चा या संवादाचं 0 आवरचा पहिला भाग इथे आपण संपवणार आहोत, कारण पुढे आपल्याला अजित पवारांबद्दलही बोलायचं आहे. त्यांचाही वाढदिवस आहे आज. यासाठी आपल्याला अंजली दमाने यांनी वेळ दिला. संचेदीजी तुम्ही वेळ दिला, तुमचे आभार. अंजली दमाने यांची संपर्क तुटला, अन्यथा आम्ही त्यांच्याकडे गेलो असतो. मात्र मी बाकीच्या सगळ्या गेस्टसह अजित पवारांचाही विषय घेणार आहे. त्यासाठी भाऊ तोरसेकर आणि यदू जोशी आपल्यासोबत असतील आणि आपल्यासोबत असतील सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.